काल बऱ्याच जणांचे मेसेज आले ग्रुपवर. व्हेरी गुड. म्हणजे आपण केलेलं टीचिंग समजतंय. तर म्हणजे काल बऱ्याच जणांना आपलं टीचिंग समजलं आणि आज प्रेझेंटी अगदी 50 वगैरे झालेली आहे. छान. का अजून कोणी जॉईन होत आहेत? पण ज्यांनी ज्यांनी रिप्लाय केलंय छान वाटलं. बट मला आणखी एक क्वेश्चन लगेच विचारायचा आहे की या दोन्हीमध्ये पीईपी मध्ये आणि पे बॅक पिरियड मध्ये कोण अगोदर असणार आणि कोण नंतर असणार? म्हणजे पीबीपी म्हणजे पे बॅक पिरियड, पीबीपी अगोदर की बीईपी अगोदर? फर्स्ट कोण? प्रोसेस मध्ये नंतर कोण येईल? फर्स्ट कोण येईल? और बीईपी? येस, आवाज येतोय सर्वांना? पे बॅक पिरियड अगोदर येईल का बीईपी अगोदर येईल? थोडाच साधा सोपा प्रश्न आहे. बीईपी नंतर पीबीपी येईल का? ब्रेक इव्हन पॉइंट आल्यानंतर पीबीपी येईल का? फास्ट रिप्लाय करा, चॅट करा फास्ट. चुकलं तर नाही फास्ट शीट क्लिअर होणार तुम्हाला. कम ऑन. पे बॅक पिरियड अगोदर येईल एखाद्या प्रोजेक्टचा का बीईपी अगोदर येईल? विच इज फर्स्ट? फास्ट. व्हिडिओज ऑन करा रे जरा सगळे. जो गेली नाही काय? येस. 48. व्हॉट युअर सजेशन? एखाद्या प्रोजेक्ट मध्ये बीईपी फर्स्ट जनरेट होईल की पी? 75चं मत आहे की बीईपी फर्स्ट येईल. ओके. आणि आफ्टर दॅट पे बॅक पिरियड येईल. 38चं मत आहे पे बॅक पिरियड इज फर्स्ट येईल. ओके. चला करा, कमेंट करा. 39, 48 फास्ट. सर प्रोजेक्ट वरती पण डिपेंड होईल ना सर? हा, मग तेच विचारतोय तुम्हाला काय वाटतंय बघू. ब्रेक इव्हन पॉइंट बिकॉज पेबॅक पिरियड नीड्स नंबर ऑफ इयर. ओके ओके ओके. अजून कमेंट्स? कम ऑन फास्ट. एक क्लू देतो तुम्हाला. मी बिझनेस सुरू केलाय. ओके. मी बिझनेस रन केलेला आहे. 5 महिने झालेले आहेत आणि मला बिझनेस बंद करायचा किंवा 5 महिने हा विषय सोडा, जरा पिरियड हा विषय सोडून देऊ. मी बिझनेस सुरू केला तर तो बंद कधी केला पाहिजे?
की ज्यावेळी मला लॉस होणार नाही, किंवा समजा मी बिझनेस बंदच करतोय, मला तो जमेना, पण आता तो मला रन करायचा आहे थोडे दिवस, का तर मला लॉस होऊ नये, असा पॉइंट बघून मी बंद करेन ना. मग अगोदर काय येईल? जर बीईपी हा नो लॉस नो प्रॉफिट असेल, तर जो पे केलेले अमाऊंट जर बॅक यायच्या आतच जर तो आला, तर तो लॉस मध्ये येईल ना रे बाळांनो. मग तो बीईपी होईल का? कारण बीईपी तर नो लॉस नो प्रॉफिट असतं. मग अगोदर कोण? अरे पेबॅक पिरियड संपल्याशिवाय बीईपी जनरेटच कसा होईल रे? जे कोणी म्हणतायत ना बीईपी फर्स्ट येईल, बाळांनो जर पेबॅक पिरियडच संपला नसेल तर बीईपी जनरेटच कसा होईल? पेबॅक पिरियड पे केलेलं बॅक आलं, इथं नो लॉस झाला. पे बॅक पिरियड, जे पे केलं ते बॅक आलं, त्याच्यासाठी लागलेला कालावधी म्हणजे पेबॅक पिरियड आपल्याला जर दुसऱ्या डेफिनेशन मध्ये सांगायचं झालं तर बिफोर बीईपी पिरियड असं म्हणू शकतोय ना आपण. बिफोर बीईपी पिरियड इज द पे बॅक पिरियड. एनी डाऊट्स? मग बीईपी फर्स्ट येईल म्हणणाऱ्यांचं काय चुकलं? कसं काय, कोणत्या बेसवर सांगितलं रे तुम्ही? कोणत्या बेसवर सांगितलं बीईपी फर्स्ट येईल? पेबॅक पिरियड फर्स्ट असेल, तो कम्प्लीट होईल आणि मगच बीईपी जनरेट होईल किंवा फॉर्म होईल. पे केलं म्हणजे इन्व्हेस्ट केलेलं जोपर्यंत रिटर्न येऊ शकत नाही, जर ते रिटर्न आलंच नाही तर ते लॉस मध्ये कन्सिडर होईल, बीईपी मध्ये येणारच नाही ते. कारण बीईपी असा पॉइंट आहे की जिथे ना लॉस आहे ना प्रॉफिट आहे. लॉस कम्प्लीट होऊन म्हणजे रिकवर होऊन, कम्प्लीट इन द सेन्स लॉस कधी होऊ शकतो? जे काही इन्व्हेस्ट केलेलं आहे ती इन्व्हेस्टमेंट रिटर्न आली आणि मग जर मी बिझनेस बंद केला तर लॉस आहे का? मला नाही. पण जर ती इन्व्हेस्टमेंट रिटर्न आलीच नाही, पे बॅक पिरियड म्हणजे पे बॅकच आलं नाही, आणि जर माझा बिझनेस बंद पडला तर बिझनेस बीईपी पर्यंत गेला का? गेलाच नाही ना, कारण तो बीईपी जनरेट व्हायच्या अगोदरच बंद पडला. समजतंय ना? सो पहिले पेबॅक पिरियड येईल आणि आफ्टर दॅट बीईपी येईल. बघा बीईपी फर्स्ट येईल म्हणणाऱ्यांचं काय चुकलं, त्यांचं काय मिसअंडरस्टँडिंग झालंय तुम्ही चेक करा. पण फर्स्ट येईल पे बॅक पिरियड आणि आफ्टर दॅट येईल बीईपी. ओके, त्यांचं कुठं जमलिंग आहे तुम्ही चेक करा. बाकी आज पुढे जाऊया. काल अनडिस्काउंटेड मेजर्स ऑफ प्रोजेक्ट वर्थ आपण पाहिले. ओके, आता आपण डिस्काउंटेड मेजर्स कडे जायचं आहे आपल्याला पुढे. ओके, डिस्काउंटेड मेजर्स ऑफ प्रोजेक्ट वर्थ काय आहेत बघूया. नेट प्रेझेंट वर्थ, इंटरनल रेट ऑफ रिटर्न्स, बेनिफिट कॉस्ट रेशो, net benefit investment ratio. This is an discounted measures. Undiscounted is an also 4. Discounted is an also 4. Okay, discounted is an 4, undiscounted is an also 4. What's we are? Net present worth, net present worth,
the most straightforward discounted cash flow measures of project worth is the net present worth. This is simply the present worth of the incremental net profit or incremental cash flow stream. The present worth may also be computed by finding the difference between the present worth of the benefit stream less the present worth of the cost stream. Although the net present worth may be computed by subtracting the total discounted present worth of the cost stream from that of the benefit stream. It is easier and usual practice to compute it by discounting the incremental net benefit stream or incremental cash flow. आता इथे तुम्हाला सारखा सारखा एक शब्द रिपीट होतो, कोणता? तर बघा, द मोस्ट स्ट्रेट फॉरवर्ड शब्द रिपीट होतोय. दुसरा आहे स्ट्रीम. बघा, तुम्ही पुढे पुढे वाचत जाल तसं तुमच्या लक्षात येईल की कॅश फ्लो मेजर्स ऑफ प्रोजेक्ट वर्थ इज द नेट प्रेझेंट वर्थ. दिस इज सिम्पली द प्रेझेंट वर्थ ऑफ द इन्क्रिमेंटल नेट प्रॉफिट और इन्क्रिमेंटल कॅश फ्लो स्ट्रीम. स्ट्रीम म्हणजे अजून प्रवाहच, बरोबर. मग आता तुम्ही काय काढायचं आहे, तर दोन प्रवाह असणार आहेत. बघा, बिझनेस सुरू केल्यानंतर दोन गोष्टी सतत घडत असणार आहेत. म्हणजे पहिल्या दिवशी बिझनेस सुरू झाला, तुम्ही कोणताही व्यवसाय सुरू केला, तात्पुरतं तुम्ही ग्रीन हाऊस, पोल्ट्री हाऊस हे जरा थोडंसं डोळ्यासमोरून बाजूला ठेवा. रेग्युलर ज्याच्यामध्ये पैसे ये जा करतात, फॉर एक्झाम्पल एक किराणा स्टोअर आहे. ओके, किराणा स्टोअरचं पहिल्या दिवशी शटर ओपन केलं, तर सुरुवातीला मला किराणा स्टोअर मध्ये मटेरियल ठेवावं लागेल की जे मी होलसेलर कडून आणेन. ओके, मग त्याच्यासाठी मी काय केलं, तर एक कॅश फ्लो आहे जो आउट होत होता, म्हणजे जाऊन अगोदर मी मटेरियल विकत आणलं होलसेलर कडून. मग तिथं माझा कॅश फ्लो म्हणजे त्या दिवशी मी पैसे दिले, मटेरियल आणून ठेवलं दुकानामध्ये. पुन्हा दिवसभर मी ते विकत राहिलो. ओके, पुन्हा संध्याकाळपर्यंत ते सर्व मटेरियल संपलं असं कन्सिडर करा. दुसऱ्या दिवशी सकाळी मी काय करेन, पुन्हा होलसेलर कडून मागवेन, पुन्हा दुसऱ्या दिवशी विकायला बसेन. त्या दिवशी नाही संपलं पूर्ण दिवसभर, मी दुसऱ्या दिवशी विकेन. त्यानंतर ज्यावेळी संपेल त्यावेळी पुन्हा मी होलसेलरकडे जाईन, घेऊन येईन, पुन्हा रिटेल करत बसेन. असं माझं एक महिनाभर चाललंय. एक महिनाभर मी जाऊन होलसेलरला पैसे देतोय, पुन्हा रिटेलर कडून पैसे घेतोय, म्हणजे सॉरी कस्टमर कडून पैसे घेतोय, बरोबर. म्हणजे माझं काय चालू आहे, फ्लो चालू आहे. मी महिनाभर पैसे होलसेलर कडे देतोय, दॅट इज आउट फ्लो, आणि महिनाभर मला कस्टमर कडून पैसे येत आहेत, दॅट इज इन फ्लो, बरोबर. आणि हे दोन्ही प्रवाह आहेत. मी असं म्हणू शकतो, काल मला थोडासा जास्त धंदा झाला, आज मला थोडासा कमी बिझनेस झाला, उद्या जास्त झाला, असं मी कशावर सांगू शकतो, तर ते फ्लो चालू आहेत, बरोबर, स्ट्रीम चालू आहेत. ओके, एक बाजूला येते माझं म्हणजे होलसेलर कडून ज्यावेळी मी मटेरियल आणतोय, ह्याचा अर्थ ती इन्व्हेस्टमेंट चालू आहे, ते पैसे, ते कॉस्टिंग चालू आहे माझं, कारण मी ते तिथं इन्व्हेस्टमेंट केल्याशिवाय मला बेनिफिट येऊ शकतो का, कस्टमर कडून पैसे येऊ शकतात का, नाही. कस्टमरला मटेरियल विकायचं म्हटल्यानंतर मला पुन्हा ते मटेरियल आणून ठेवलं पाहिजे. म्हणजे दोन्ही प्रवाह चालू आहेत. मी कस्टमर कडून पैसे घेतोय, हा सुद्धा एक प्रवाह आहे, रोज मला त्या प्रवाहानं पैसे येत आहेत. ओके, आणि मी होलसेलरला पैसे देतोय मटेरियलच्या अगेन्स्ट. ओके, तो सुद्धा एक प्रवाह चालू आहे, महिनाभर मी त्याला पैसे देतोय. समजतंय का? आता महिन्याच्या शेवटी ठरणार आहे की माझ्या दोन प्रवाहामध्ये मी फायद्यात आहे की तोट्यात आहे. समजतंय का? बघा, पहिली सिच्युएशन क्लिअर झाली का? कस्टमर कडून मला महिनाभर पैसे येत आहेत कारण मी त्याला मटेरियल देतोय, आणि होलसेलरला सुद्धा मी महिनाभर पैसे देतोय का तर तो मला मटेरियल देतोय. समजतंय? मटेरियल घेणं आणि देणं जसं चालू आहे
तसंच पैसे देणं आणि कस्टमर कडून घेणं हा सुद्धा प्रवाह सुरू आहे. समजतंय? या प्रवाहात काय चाललंय, मटेरियल होलसेलर कडून रिटेलर कडे येते, म्हणजे माझ्याकडे येते, आणि माझ्याकडून कस्टमर कडे जात आहे. म्हणजे हा एक प्रवाह सुरू आहे मटेरियलचा. पण मटेरियलच्या प्रवाहाकडे लक्ष देऊ नका. आता फक्त तुमच्याकडे येणारे पैसे आणि तुमच्याकडून जाणारे पैसे हे दोन प्रवाह तयार झाले. आता याच्यातला कस्टमर कडून तुमच्याकडे येणारे जे पैसे आहेत त्याच्यापेक्षा जर तुम्ही होलसेलरला दिलेले पैसे कमी असतील तर तुम्ही फायद्यात असाल, आणि जर कस्टमर कडून येणारे पैसे किंवा तो जो प्रवाह आहे त्याच्यापेक्षा जर तुम्ही होलसेलरला दिलेले पैसे जादा जातील तर तुम्ही लॉस मध्ये आहात. एवढं समजताय का? बघा, मी खूप सिंपल करून सांगत असतोय. बरेच वेळा फॉर्म्युल्यातून जे एक्सप्लेन होत नाही ते तुम्हाला अशा उदाहरणातून एक्सप्लेन होत असतं. समजतं? बघा, आता मी मगाशी इथं सगळं वाचले प्रवाह, त्याच्यात काय समजतंय बघा. मी अजून एकदा रिपीट वाचतो. द मोस्ट स्ट्रेट फॉरवर्ड डिस्काउंटेड कॅश फ्लो मेजर्स ऑफ प्रोजेक्ट वर्थ इज द नेट प्रेझेंट वर्थ. दिस इज सिम्पली द प्रेझेंट वर्थ ऑफ इन्क्रिमेंटल नेट प्रॉफिट or incremental cash flow stream. The net present worth may also be computed by finding the difference between the present worth of the benefit stream less the present worth of the cost stream. म्हणजे बेनिफिट स्ट्रीम आणि कॉस्ट स्ट्रीम म्हणजे फायद्याचा प्रवाह आणि कॉस्ट म्हणजे इन्व्हेस्टमेंटचा प्रवाह, याच्यातला काय आहे डिफरन्स बिटवीन द present worth of the benefit stream and the present worth of the cost stream. समजतंय का? बघा, दोन पद्धतीने मी सांगितलं. एक इथं लिहिलंय त्या पद्धतीने सांगितलं, दुसरं मी एक उदाहरण देऊन सांगितलं. ज्यांना समजतंय त्यांनी माझ्यासोबत चला, नाही समजलं त्यांनी नंतर शंका विचारा. Be computed by subtracting the total discounted present worth of the cost stream from that of the benefit stream. It is easier and usual practice to compute it by discounting the incremental net benefit stream or incremental cash flow. नेट प्रेझेंट वर्थ काढण्याचा फॉर्म्युला समोर दिलेला आहे. दिस इज अन फॉर्म्युला ऑफ NPW इज इक्वल टू BT. BT म्हणजे बेनिफिट, CT. तिथे ऍक्च्युली त्या फॉर्म्युलामध्ये ना तिथे दोन डॉट पडलेले आहेत, बट ते डॉट नाही आहेत. बेनिफिट मायनस कॉस्ट असं आहे ते. ओके, ते ऍक्च्युली डॉट नाही आहेत, ते BT मायनस CT आहे. ओके, अंडरलाईन करा सगळ्यांनी, क्लिअर. BT मायनस CT आहे. ओके, BT मायनस CT अपॉन 1 प्लस I ब्रॅकेट कंप्लीट रेस टू T. समजतं? मी सूचना अजून एकदा देतोय. फॉर्म्युलामध्ये तुम्हाला दोन डॉट दिसत आहेत, ते डॉट नसून BT मायनस CT आहे. इज दॅट क्लिअर? BT minus CT upon 1 plus I raised to T. ओके, सो इथं काय आहे BT, बेनिफिट इन ईच इयर. आता मी मगाशी दुकानाचं सांगितलं म्हणून आपण 1 महिन्याचा विचार केला, कारण डेली इनकमिंग आउट गोईंग चालू आहे. ओके, पण ज्यावेळी तुम्ही एखादा प्रोजेक्ट सुरू करताय त्यावेळी डे टू डे कदाचित तुमचे ट्रान्झॅक्शन नाहीत राहणार. आता समजा पोल्ट्री केलं, ग्रीन हाऊस केलं, तर काय रोजच्या रोज पैसे येणार आहेत का? हो, नाही. पोल्ट्रीच्या बाबतीत 40 दिवसाच्या इंटरव्हल नंतर पैसे येतील. कॉस्टिंग डेली चालू असेल, हे पण तितकंच खरं आहे, बट रिटर्न्स जे आहेत ते कदाचित 40 दिवसाच्या गॅपने असतील. ग्रीन हाऊस मध्ये 3 महिन्यापर्यंत काहीच नसेल किंवा 4-5 महिन्यापर्यंत काहीच नसेल, फक्त कॉस्टिंग असेल. त्यानंतर एकदम 1-2 वेळाच फक्त हे काय रिटर्न्स येतील, पुन्हा 2 महिने गॅप पडेल, असं होईल. ओके, सो नेट प्रेझेंट वर्थ हे इयरली आपण कॅल्क्युलेट करतो. BT इज इक्वल टू बेनिफिट इन ईच इयर, त्या पूर्ण वर्षामध्ये किंवा त्या वर्षामध्ये झालेला फायदा. CT कॉस्ट इन ईच इयर, त्या पूर्ण वर्षामध्ये झालेला कॉस्टिंग. समजतंय? T इज इक्वल टू 1-2-N. N म्हणजे नंबर ऑफ, टाइम किती आहे ते सांगू शकत नाही.
n number of years. Okay, and after that I इंटरेस्ट रेट. बरोबर आहे. सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे तो इंटरेस्ट आहे. याच्यावर सगळं चालू असतं, लक्षात ठेवा. ओके, नंबर ऑफ इयर्स. ओके, आता बघा बीटी मायनस सीटी अपॉन इन ब्रॅकेट 1 प्लस आय ब्रॅकेट कम्प्लीट. आय म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट, इंटरेस्ट रेट. यालाच डिस्काउंट रेट आणखी म्हटलं जातं. समजतंय? डिस्काउंटेड रेट इथंच तिथं ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे, डिस्काउंटेड रेट. लक्षात ठेवा, मी कधी कधी रेट ऑफ इंटरेस्ट किंवा इंटरेस्ट रेट म्हणेन किंवा कधी डिस्काउंटेड रेट म्हणेन. हे पॅरलल वर्ड आहेत, हे लक्षात ठेवा. इथपर्यंत मी सांगितलेल्या सूचना कळलेत का? फॉर्म्युल्यामध्ये 2 डॉट नसून बीटी मायनस सीटी अपॉन 1 प्लस आय रेस टू टी. समजतंय? टी म्हणजे टाइम आहे, नंबर ऑफ इयर्स. समजतंय? मग तिथं एन का दिलेला आहे, तर किती तुमचे नंबर ऑफ इयर्स असतील ते तिथं मेन्शन करण्यासाठी म्हणून त्यांनी दिलेलं आहे. ओके, इथपर्यंत फॉर्म्युला समजला? अनदर सेकंड घ्या, इंटरनल रेट ऑफ रिटर्न्स, IRR. Another way of using the incremental net benefit stream or incremental cash flow for measuring the worth of project is to find the discount rate that makes the net present worth of the incremental net benefit stream or incremental cash flow equal 0. The discount rate is called the incremental rate of return. It is the maximum interest that a project would pay for the resource used if the project is to recover its investment and operating cost and still break even. बघा इथं वाक्य आलेलं आहे, काय आलेलं आहे? इट इज द मॅक्झिमम इंटरेस्ट दॅट अ प्रोजेक्ट वुड पे फॉर द रिसोर्स यूज्ड इफ द प्रोजेक्ट इज टू रिकवर इट्स इन्व्हेस्टमेंट अँड ऑपरेटिंग कॉस्ट अँड स्टील ब्रेक इवन. म्हणजे IRR हा कसा पाहिजे, तर इंटरनल रेट ऑफ रिटर्न्स हा डिस्काउंटेड किंवा ज्याला आपण काय म्हणतो मार्केट रेट आहे त्याच्यापेक्षा जर जास्त असेल तरच तुम्ही प्रॉफिट मध्ये असाल. आता हे कसं, हे तुम्हाला उदाहरणात सांगेन. आता म्हणून मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही असं जर वाचायला गेला तर काही लक्षात येणार नाही. जोपर्यंत त्याचं एखादं एक्झाम्पल घेतलं जात नाही, त्याला एक्सप्लेन केलं जात नाही, तोपर्यंत काही लक्षात येणार नाही तुम्हाला. समजतंय? इट इज द रेट ऑफ रिटर्न्स ऑन कॅपिटल आउटस्टँडिंग per period while it is invested in the project. It is the rate of return on capital outstanding per period while it is invested in the project. बघा आता इथं unhappily there is no formula for finding the internal rate of return. We are forced to resort to a systematic procedure of trial and error to find that discount rate which will make the net present worth of incremental net benefit stream equals 0. The rule of interpolating the value of the internal rate of returns laying between discounted rates too high on one side and too low on the other side. ओके, मग आता याचा एक मुळात ह्याचं काय आहे की याचा एक फॉर्म्युला असं नाही, पण म्हणजे याचा ऍक्च्युली IRRचा फॉर्म्युला ते काय म्हणतायत की नाही जनरेट होत, पण आपण फॉर्म्युला बेसवर मांडू शकतो. कसं, तर IRR इज इक्वल टू लोअर डिस्काउंट रेट प्लस डिफरन्स बिटवीन द डिस्काउंट रेट. आणि ह्याच्यामध्ये इथं साईन पडलेलं दिसत नाहीये, इथं साईन आहे मध्ये.
जरा काय झालंय बाळांनो, हे साईन म्हणजे जे काय आपले आपण यूज करतो ते फॉर्म्युले असतील किंवा जे हे आहेत, ते इथं टाईप करणं मुश्किल झाल्यामुळे इथं काही काही वेळा साईन पडत नाहीयेत. ओके, सो इथं प्रेझेंट वर्थ ऑफ इन्क्रिमेंटल नेट बेनिफिट स्ट्रीम कॅश फ्लो ऍट लोअर डिस्काउंट रेट, सम ऑफ द प्रेझेंट वर्थ ऑफ द इन्क्रिमेंटल नेट बेनिफिट स्ट्रीम कॅश फ्लो ऍट द टू डिस्काउंट रेट्स. मग तिथे वजाबाकी होईल त्या दोन डिस्काउंट रेटची. ओके, आता इथपर्यंत कुणाला काय कळालं असेल तर मला सांगा. काही काही कळालं नसेल ह्याची मला गॅरंटी आहे. तरीही कुणाला जर समजलं असेल तर सांगा बरं. सर हे समजलं. येस, लोअर डिस्काउंट रेट, डिफरन्स बिटवीन द डिस्काउंट रेट, प्रेझेंट वर्थ इन्क्रिमेंटल नेट बेनिफिट स्ट्रीम. काय समजतंय का? काहीही समजत नाही, पण क्लिअर करतो. एक उदाहरण देतो, व्यवस्थित ऐकायचं, सगळं समजतंय, काही समजायचं राहणारच नाही, फक्त मन लावून उदाहरण ऐकायचं. ओके, बँकेकडून मी 1,00,000 रुपये घेतले प्रोजेक्ट मध्ये लावण्यासाठी, बरोबर. आता हे घेतलेले 1,00,000 रुपये मी एका बिझनेस मध्ये लावले, की ज्या बिझनेस मध्ये मला 20% प्रॉफिट होतोय. किती टक्के प्रॉफिट होतोय? 20% प्रॉफिट होतोय. बघा, तर 1 वर्षानंतर माझ्याकडे किती रुपये शिल्लक असायला पाहिजेत? तर 1,00,000 रुपये आणि प्लस 20,000, 20% म्हणजे 20,000, बरोबर. बीईपी वगैरे जनरेट होऊन सांगतोय मी. बघा, तर मला 1 वर्षानंतर 1,20,000 जर माझ्याकडे शिल्लक असतील, ओके, तर मी फायद्यात आहे. समजतं? म्हणजे ते वरचे 20,000 आहेत ना, तो माझा प्रॉफिट आहे, तो माझा डिस्काउंटेड रेट आहे 20%. ओके, हा. आता विषय असा, 1,00,000 रुपये मी जर बँकेकडून घेतले असते, ओके, तर बँकेला मला 12% व्याज दिलं पाहिजे. आता मार्केटमध्ये बँकांचं व्याजदर काय आहे बिझनेससाठी? तर 12% आहे, बरोबर. मग मला 12% दिले पाहिजे. मग आता मला 20% प्रॉफिट होतोय, त्याच्यातला मी 12% बँकेला देणार, म्हणजे मला किती राहणार आहे? 8,000 राहिले वर्षाच्या शेवटी. बघा, इथपर्यंत जरी उदाहरण लक्षात आलं तर बऱ्यापैकी लक्षात येईल. नाही आलं तरी अजून हेच उदाहरण प्रॅक्टिकली तुमची नावं घेऊन तुम्हाला सांगतो. तुमच्यातला एक विद्यार्थी आहे की जो पुढे जाऊन म्हटला, सर मला कृषी सेवा केंद्र टाकायचं आहे. व्हेरी गुड, त्याने कृषी सेवा केंद्र टाकलं. त्याने स्वतःच्या जवळचे 1,00,000 रुपये त्या कृषी सेवा केंद्रामध्ये इन्व्हेस्ट केले. आता 1,00,000मध्ये किती पोती तो विकतोय? मे बी चला युरियाची वगैरे, किंवा युरिया म्हणण्यापेक्षा डीएपीची त्याला तो 100 पोती तिथे विकतोय, कारण 1,000 रुपयाला तर पोतं आहेच. 1,100-1,200 रुपये दर आहे, आपण 1,000 पकडू इन एव्हरेज. त्याने 100 पोती त्याच्या दुकानात मांडले. आता तो विकत बसलाय ती पोती. ओके, आता त्याला एक पोतं विकल्यानंतर किती रुपये प्रॉफिट होतोय? तर अगदी जर डीएपीच्या पोत्याबद्दल सांगायला गेलं तर फार तर त्याला 1,000 रुपयाचं पोतं विकल्यानंतर 20 रुपये मिळतात. मग काय परवडतंय सांगा? 100 पोती विकल्यानंतर किती परवडलं? तर ज्यावेळी तो 100 पोती विकेल त्यावेळी 20×10 म्हणजे त्यावेळी त्याला फक्त 2,000 रुपये प्रॉफिट होणार आहे. म्हणजे 1,00,000चं मटेरियल ज्यावेळी तो विकणार आहे त्यावेळी फक्त त्याला 2,000 रुपये प्रॉफिट होणार आहे. मग त्याने काय केलं? तर मॅक्झिमम पोती विकण्यावर भर दिला. पोती विकायची प्रॉफिट वाढवायचा, पोती विकायची प्रॉफिट वाढवायचा, पोती विकायची प्रॉफिट वाढवायचा. असं करत त्याने काय केलं? नंबर ऑफ कस्टमर वाढवले, की ज्याच्यामुळे तो भरपूर पोती विकू शकला. आणि त्या वर्षामध्ये त्याने फक्त 100 पोती नाही विकली तर 200 पोती विकली, पण पैसे 1,00,000 रुपये लावलेले होते. कसे? तर पहिली 50 पोती विकल्यानंतर त्याच्या आलेल्या पैशातूनच त्याने पुढची 50 घेतली, पुन्हा त्याच्यातून आलेल्या पैशातूनच पुढचे घेतले. त्यामुळे त्याच 100 पोत्यांचे जे काही पैसे 1,00,000 रुपये आहेत तेच तो फिरवत राहिला, बट प्रॉफिट जनरेट होत राहिला ना. समजतं? लावलेल्या 1,00,000 रुपयामध्ये तेच पैसे फिरवत राहिला.
पैसे वाढवलेत का? नाही. पोतं विकल्यानंतर पैसे आले की त्याच्यातले पुन्हा जाऊन होलसेलर कडून पोतं आणलं, पुन्हा पोतं विकलं. समजतंय? पण मॅक्झिमम पोती विकली. त्याने धरून चाला 500 पोती विकली त्या वर्षामध्ये. तर 500 पोत्यांसाठी काय त्याने 5 लाख लावले का? नाही. जसं 100 पोत्यांसाठी 1 लाख लावले होते, तसं काय त्याने 500 पोत्यांसाठी 5 लाख लावले का? नाही. तेच 1 लाख रुपये तो फिरवत राहिला. समजतंय? मग हा एक त्याने इन्क्रिमेंटल बेनिफिट स्ट्रीम तयार केला की ज्याच्यातून त्याला किती प्रॉफिट झाला, तर 100 पोत्या पाठीमागे 2000, असं 500 पोत्या पाठीमागे 10,000 हा त्याचा प्रॉफिट झाला. आता या 10,000 मधून त्याला बँकेचा व्याजदर जर कंप्लीट करता आला, समजतंय, तर त्याचा इंटरनल रेट ऑफ रिटर्न चांगला आहे किंवा तो बेनिफिट मध्ये आहे. आणि जर त्याला मगाशी सांगितल्याप्रमाणे जर त्याला 20,000 फायदा होतोय आणि बँकेचे 12,000 त्याला द्यायचे, तर तो फायद्यात आहे. पण जर त्याला होतोयच 10,000 फायदा आणि बँकेचे 12,000 द्यायचे व्याज, आहे का तो फायद्यात? नाही. म्हणून IRR काढणं महत्वाचं असतं की मार्केट रेट म्हणजे 12% हा बँकांचा रेट झाला, म्हणजे तो मार्केट रेट असं धरून चाला. बरोबर? आणि इंटरनल रेट ऑफ रिटर्न म्हणजे आपल्याला किती टक्के बेनिफिट होतोय? 8% होतोय, 7% होतोय, 14% होतोय, 20% होतोय. आपल्या धंद्याचा रेट ऑफ रिटर्न्स काय आहे? दॅट इज इंटरनल रेट ऑफ रिटर्न. समजतंय का? बघा, आपल्या धंद्याचा किंवा आपल्या बिझनेस हे कसं, बघा, सोने चांदी हा व्यवसाय साधारणतः 30 ते 35% चालतो. फूड इंडस्ट्री ज्या आहेत त्याच्यामध्ये 40% प्रॉफिट मिळतं. क्लॉथ इंडस्ट्री जी आहे त्याच्यामध्ये इन अँड ॲव्हरेज 20 ते 25% मिळतं. आणि आपलं कृषी सेवा केंद्र हे 13 ते 14% वर चालतं. म्हणजे ज्यावेळी तुम्ही खते, बी बियाणे आणि पेस्टिसाइड, इन्सेक्टिसाइड हे सगळं ज्यावेळी तुमच्या दुकानात ठेवता, त्यावेळी खताचा सगळ्यात कमी आहे. खताचा 2% फक्त इंटरनल रेट ऑफ रिटर्न आहे. म्हणजे नुसतं खताचं दुकान टाकलं ना तर तुम्ही बुडणार हे कन्फर्म आहे. कारण तुम्हाला प्रॉफिट वर्षा अखेरला 2% राहणार आहे आणि तुम्हाला बँकांचे 12% भरायचे, म्हणजे तुम्ही तोट्यात असणार आहे. पण जर तुम्ही सीड घेतलं त्याच्यासोबत, तर सीडचा रेट ऑफ रिटर्न इन अँड ॲव्हरेज 10-12% आहे. ओके, मग सीडचे 12% आणि हे 2%, म्हणजे तुम्ही ऍटलिस्ट जर कधी दुकान सुरू केलं तर कमीत कमी फर्टिलायझर आणि सीड तरी ठेवा. समजताय? आणि त्याच्यात केमिकल्स, ॲग्रोकेमिकल्स जे काय पेस्टिसाइड, हर्बिसाइड, विडिसाइड जे काय असतील ते जर ठेवले, तर त्याचा हर्बिसाइड, पेस्टिसाइड वगैरे ते ज्यावेळी तुम्ही विकता त्यावेळी त्याचा इंटरनल रेट ऑफ रिटर्न त्याचा साधारणतः 25% पर्यंत आहे. मग ते 25, सीडचे 12 आणि फर्टिलायझरचे 2 असं मिळून ज्यावेळी 25 अधिक 12 अधिक 2 किती झाले? 14 अधिक 25 म्हणजे 25 आणि 10 35 आणि 4 39, मग 39 होत आहे. भागिले 3 ज्यावेळी तुम्ही करता त्यावेळी 39 म्हणजे 13% हा तुमचा बिझनेसचा IRR निघतो. बघा मी काय सांगितलं, फर्टिलायझर मध्ये 2%, सीड मध्ये 12% आणि पेस्टिसाइड, ऑल केमिकल्स मध्ये 25% प्रॉफिट राहतोय. तर त्यात आपण तिन्ही पण विकतोय म्हटल्यानंतर तिन्हीचा आपल्याला ॲव्हरेज काढावं लागेल. तर 25 अधिक 12 अधिक 2, 25 आणि 10 35, 36 37 आणि 2% फर्टिलायझरचा 38 39, हा तिन्हीचा ज्यावेळी एकत्र करतोय त्यावेळी 39 होतोय. आणि ह्यात 39 भागिले 3 केलं तर 13-39 म्हणजे 13 हा तुमच्या बिझनेसचा IRR राहतोय. मग आता तुम्ही लोन बँकेकडून जे उचलायचं ते 13% पेक्षा जास्त नाही उचलायचं का 13% पेक्षा कमी नाही उचलायचं हे तुम्ही ठरवायचं. कधी फायद्यात राहणार तुम्ही? कारण तुम्ही किती जरी फर्टिलायझर विकलं, किती जरी तुम्ही सीड विकलं, ॲग्रोकेमिकल्स विकलं, तरी त्या तिन्हीचं कॉम्बिनेशन ज्यावेळी कराल त्यावेळी तुम्हाला 13% फक्त प्रॉफिट राहणार आहे. बँकेला जे पे करायचे मग तुम्ही बँक 14% वाली निवडाल का, 12% वाली निवडाल का? मे बी.
10% व्याजाने पैसे देणारी निवडाल का? नक्कीच. 7% व्याजाने पैसे देणारी ऑफकोर्स. कारण जेवढा बँकेचा व्याजदर कमी, कारण तुमचा बिझनेसचा व्याजदर ठरलेला आहे 13% हा कृषी सेवा केंद्राला 13 ते 14% IRR राहतो. म्हणजे खूप काटावर खेळावं लागतं. त्यावेळी तुम्ही 12% व्याजाची जर बँक घेतली तर 1% म्हणजे फक्त हमालीवारी पैसे गेले, आपल्याला प्रॉफिट काहीच राहणार नाही. किंवा तुम्हाला IRR डेव्हलप करावा लागेल 13% पेक्षा जास्त. मग तो कधी होईल डेव्हलप? तर तुमचं नंबर ऑफ कस्टमर वाढलं पाहिजे. समजतं? आता हे सगळं जे मी काय एक्सप्लेन केलं हे या फॉर्म्युल्यामध्ये आहे. लोअर डिस्काउंट रेट प्लस डिफरन्स बिटवीन द डिस्काउंट रेट, म्हणजे 2 डिस्काउंट रेट आहेत. बँकेचा जो 13 आहे, सॉरी बँकेचा जर समजा 12 पकडा आणि आपल्या धंद्याचा 13, तर 13 वजा 12 हा डिफरन्स तिथं +1च्या ठिकाणी येईल. आणि पहिल्यांदा येईल लोअर डिस्काउंट रेट. लोअर डिस्काउंट रेट कुठला आला तर 12 प्लस डिफरन्स बिटवीन द डिस्काउंट रेट, तो किती आला 1 इंटू प्रेझेंट वर्थ ऑफ इन्क्रिमेंटल नेट स्ट्रीम कॅश फ्लो ऍट लोअर डिस्काउंट रेट. मग 12%ला इन्क्रिमेंटल नेट बेनिफिट स्ट्रीम काय आहे तो तिथं वर येईल, भागिले सम ऑफ द प्रेझेंट वर्थ ऑफ द इन्क्रिमेंटल नेट स्ट्रीम. मग तिथे दोन्हीची बेरीज होईल, सम ऑफ द प्रेझेंट वर्थ ऑफ द इन्क्रिमेंटल नेट बेनिफिट स्ट्रीम ऍट द 2 डिस्काउंट रेट्स. मग तिथे मात्र वजाबाकी होईल. समजतंय? 12 वजा 13 होईल. आता हे असं का होईल हे तुम्हाला ज्यावेळी मी प्रत्यक्षात उदाहरण घेईन, ज्यावेळी आपण कॅल्क्युलेशन करेन, म्हणून तिथे पुढे ब्रॅकेट मध्ये दिलेलं आहे साइन्स इग्नोर्ड, कारण ते वजा 1 उत्तर येईल तिथं. मग तिथं साईनला इग्नोर करायचं आणि मग त्याचं उत्तर काढायचं. ज्याला IRR काढता आला, NPW आणि IRR, त्यालाच बिझनेस समजला. BT minus CT upon 1 plus I bracket T is equal to 0, T is equal to 1, and N IRR internal rate of return, BT benefit in each year, CT cost in each year, T 1, 2, 3 that is number of years, and I interest rate. This is an also one of the formula. आणि त्याच्यानंतर आला BCR. BCR खूप सोपा आहे, बेनिफिट कॉस्ट रेशो. ते तिथं समेशन वगैरे तुम्हाला दिसतंय, पण तुम्ही ज्यावेळी खाली वेअर मध्ये जाल त्यावेळी तुमच्या लक्षात येईल बेनिफिट कॉस्ट रेशो इज इक्वल टू बेनिफिट इन इच इयर, कॉस्ट इन इच इयर आणि त्याचे नंबर ऑफ इयर्स आहेत. तर BCR काढणं अवघड नाही. ओके, बेनिफिटचा म्हणजे फर्स्ट NPW कॉस्टचा NPW घ्यायचा, भागिले करायचं, बेनिफिट BCR निघून जातो. पहिले दोन IRR आणि NPW ज्याला काढता आला त्याला BCR खूप सोपा आहे. समजतंय? आता इथपर्यंत काही जरी नसलं समजलं तरी काहीतरी प्रवाह आहेत की जे कॅल्क्युलेट करायचे, एवढं जरी समजलं तरी भरपूर झालं. ज्यावेळी तुम्हाला एक्झाम्पल दिलं जाईल त्यावेळी तुमच्या लक्षात येईल. नेट बेनिफिट इन्व्हेस्टमेंट रेशो, आता NK रेशो. तर हा जो आहे, पहिले 3 समजल्यानंतर याच्याकडे लक्ष देऊ. याच्यावर मॅक्झिमम टाइम मध्ये कधीच गणित पडलेलं नाही. NK रेशो फार तर याचा फॉर्म्युला फक्त पाठ करून ठेवा. गणित पहिल्या तिन्हीवरच पडतं. आणि लक्षात ठेवा प्रॅक्टिकल एक्झामला NPW, BCR आणि IRR वर गणित असतंच. NPW किंवा IRR 10 मार्कला पडेल आणि BCR 5 मार्कला पडेल. असं 15 ते 20 मार्कला हे दोनच गणित असणार आहेत या पूर्ण सेमिस्टरमध्ये. मी हा टॉपिक शेवटी घ्यायचं कारण हेच होतं, जर हा टॉपिक मी सगळ्यात सुरुवातीला घेतला असता तुम्ही पुढचे कुठलेच लेक्चर माझे काय लक्ष दिलं नसतं. हे लय काहीतरी अवघड आहे असं म्हणून हा विषय सोडून दिला असता, पण हा शेवटचा टॉपिक मी ठेवला. आपलं बऱ्यापैकी इकॉनॉमिक्स अगोदर सगळं शिकवून झालेलं आहे की जे तुम्हाला समजलेलं आहे. आता हे शेवटचं आहे पण हे महत्वाचं आहे, कारण NPW, IRR आणि BCR या तिन्हीवरच सगळं इकॉनॉमिक्स चालतं. नेट प्रेझेंट वर्थ, इंटरनल रेट ऑफ रिटर्न्स अँड बेनिफिट कॉस्ट रेशो. कोणताही धंदा NPW किती देतो, IRR किती देतो आणि BCR किती देतो याच्यावरच धंदा करायचा की नाही करायचा हे ठरतं.
किंवा तो नाही असं नाही, कसा करायचा, प्रॉफिट कुठे वाढवायचा हे समजण्यासाठी NPW, BCR आणि IRR तुम्हाला हेल्प करतात. समजतंय? आता हे फक्त मी एक्सप्लेन करून थांबतोय कारण तुमचं जम्बलिंग खूप वाढायला नको. आपण ज्यावेळी केव्हा एक्झाम्पल सोडवेन त्यावेळी हे सगळं लक्षात येईल, काही टेन्शन घेऊ नका. फक्त फॉर्म्युलांकडे बघून घाबरून जाऊ नका. फॉर्म्युलांना ते असे वाचायला खूप मोठे वाटतात पण ऍक्च्युली ते खूप सोपे आहेत. समजतंय? ज्यावेळी तुम्ही कागदावर त्याची फिगर्स आउट करायला घेता त्यावेळी ते खूप सोपे आहेत. ओके, आता तुम्ही समोर नाही आहात, आपण ऑनलाईन शिकवतोय त्यामुळे थोडस समजायला थोडं अवघड जातं. ज्यावेळी फळ्यावर असतात, तुम्ही समोर असता, मी एक्सप्लेन करत असतो त्यावेळी ते तुम्हाला खूप इझी समजून जातं. मी तशी PPT दुसरी प्रिपेअर करेन NPW, BCR आणि IRR साठी, त्यावेळी तुम्हाला चांगल्या पद्धतीने अंडरस्टँड होईल. ओके, सो आपण इथे थांबतोय. 12:46 झालेत. सगळ्यांनी व्हिडिओज ऑन करा, मला प्रेझेंटी घेऊन द्या.